माझी हायकोर्टामध्ये एक याचिका आहे. यांनी त्यांचं जे ॲफिडेव्हिट दिलं त्याच्यामध्ये खोटी माहिती दिली, माहिती लपवली. आपल्याला माहिती आहे की मध्य प्रदेशामध्ये खोटी माहिती लपवल्याबद्दल त्या ठिकाणी काँग्रेसच्या आमदाराचं पद गेलं आणि ॲफिडेव्हिटमध्ये खोटी माहिती दिली याचं कारण देऊन हायकोर्टानं त्यांना बाद केलं, त्यांचं सदस्यत्व घालवलं आणि दुसरा जो माणूस होता सेकंडला त्याला त्या ठिकाणी आमदार म्हणून घोषित केलं. अशाच प्रकारची याचिका औरंगाबाद हायकोर्टामध्ये त्या ठिकाणी थोरात साहेबांनी टाकलेली आहे की ॲफिडेव्हिटमधली चूक म्हणजे ते निवडणूक आयोगाने सांगितलेली की तुम्ही सत्यप्रतिज्ञेच्या ज्यावेळेला एखादी गोष्ट लिहून देता त्यावेळेला त्याच्यामध्ये माफी नाही. त्यामुळे तशाच धर्तीवर यांनी स्वतःच्या बायकोचे नावाने एक फर्म काढली, त्याचं 3 वर्षाचा एका वेळेला त्या ठिकाणी इन्कम टॅक्स भरला आणि त्याच्यावर राजगुरू सहकारी बँकेमधून कर्ज घेतलं. ते कर्ज फेडलंच नाही. ते कर्ज शेवटी बँकेनं वन टाईम सेटलमेंटमध्ये त्यांना सवलत दिली, काही पैसे त्यांनी भरले, तीसुद्धा ते मोडले आणि आत्ता परवा 31 मार्चला राहिलेली 25 लाख कोटी त्यांनी कॅशमध्ये त्या ठिकाणी भरले. आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की आम्ही आता पुढं दुसरी याचिका दाखल करून इन्कम टॅक्सच्या संदर्भामध्ये की एवढी मोठी कॅश निवडणुकीच्या अगोदर 50 लाख रुपये, आत्ता 25 लाख रुपये बँक घेते कशी आणि हे एवढी रक्कम भरतात कशी. आणि त्यांनी स्वतःच्या बायकोचं उत्पन्न दाखवलं की तिला 0 उत्पन्न आहे. मग आज त्यांनी जरी 1 कोटी 60 लाख 1 कोटी 1.5 कोटी रुपये कर्ज घेतलं, ही कॅश त्यांची आली कुठनं, मग कुणाच्या अकाउंटवरनं आली, ही भरली कशी, या सगळ्याची चौकशी करण्याच्या संदर्भामध्ये सुद्धा आम्ही जाणार आहोत. आता आम्ही जी काही कागदपत्र सादर केली आणि कोर्टाच्या समोर आत्ता पुढच्या 28 तारखेला त्याची छाननी होणार आहे. आम्ही दिली कागदपत्र सत्य आहेत, ती इन्कम टॅक्सची ती खोटी असू शकत नाही. ती सत्य सगळी कागद कोर्टाच्या समोर मांडलेली आहेत. यांचे पहिले वकील जे होते सोहेल शाह म्हणून अतिशय नामांकित वकील होते, त्यांनी बघितलं की या केसमध्ये मेरिट नाही, त्यांनी केस सोडून दिली. आता नवीन कोणतरी प्रमोद पाटील म्हणून तिसरा का चौथा वकील त्यांचा त्या केसमध्ये झालेला आहे. सगळ्या वकिलांना माहिती की या केसमध्ये मेरिट नाही आणि साधारणतः महिना 2 महिन्याच्या कालखंडामध्ये निकाल तर 100% लागेल. तो आमच्या बाजूने लागेल. जो न्याय मध्य प्रदेशाच्या आमदाराला मिळाला तोच मला मिळाला पाहिजे. कारण कायद्यामध्ये तशाच प्रकारची तरतूद निवडणूक कायदे अशी अपेक्षा मी या निमित्तानं व्यक्त करतो. आणि परत एकदा खेड तालुक्याची ज्या विकासाला खीळ बसली ती खीळ काढण्याचं काम हायकोर्टाच्या माध्यमातून होईल आणि परत या तालुक्याची सेवा करण्याची संधी निश्चितपणानं मला मिळेल. ही सुद्धा अपडेट आपल्या सर्वांना द्यायची होती.